स्वारगेट बस स्थानकात शिवशाही बसमध्ये 26 वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचाराची धक्कादायक घटना घडली आहे। यामुळे संपूर्ण राज्यात मोठी खळबळ उडाली आहे। सध्या या प्रकरणातील आरोपी फरार असून पोलिसांची तब्बल 13 पथकं त्याचा शोध घेत आहेत। दत्ता गाडे या आरोपीला पकडून देणाऱ्याला 1 लाखाचं बक्षीस देखील देण्यात येणार आहे। पोलीस त्याच्या कुटुंबाची आणि मित्रपरिवाराची देखील चौकशी करतायत। चौकशी दरम्यान आरोपीबाबत एक खळबळजनक माहिती समोर आली आहे। अत्याचार करण्यापूर्वी त्याच्या एका मैत्रिणीला सतत फोन आणि मेसेज करून त्रास देत होता। सतत आरोपी तिला भेटायला बोलवत होता। तुझ्या मैत्रिणीसोबत ओळख करून दे, तिच्याशी पॅचअप करून दे, तुझ्या मैत्रिणीशी माझी सेटिंग लाव अशी मागणी आरोपी सतत करत होता। अनेकदा पीडितेनं त्याला विरोध केला, तरीही तो तिला सतत फोन आणि मेसेज करून त्रास देत असल्याची माहिती आरोपीच्या मैत्रिणीनंच दिली आहे। धक्कादायक बाब म्हणजे आरोपीचे लव्ह मॅरेज झाले असून त्याला एक मुलगा आहे। तरीही आरोपीची महिलांवर वाईट नजर होती, त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे। दरम्यान दत्ता गाडे याचे गुन्हेगारीशी जुने नाते असून तो हिस्ट्री शीटर आहे। दत्तात्रय गाडे 2019 मध्ये जामिनावर बाहेर आला होता। अशातच आता त्यानं दुसरा गुन्हा केलाय।